नमस्कार मंडळी. तर काही पर्सनल रिझन्समुळे 4 दिवस व्हिडिओ येऊ शकला नाही. तर आजची आमची सकाळ फारच लवकर झाली. त्याच्यानंतर मी ऑफिसला पोहोचले आणि ऑफिसला पोहोचल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मी कॉफी घेते. म्हणजे कॉफीशिवाय माझा दिवस चालूच होत नाही. त्याच्यानंतर कॉफी घेऊन काम आवरलं आणि मग रायाला भेटून मी घरी यायला लागले. घरी काल माझं सगळं शेड्यूल टाईम टू टाईम ठरलं असतं. किती वाजता काय गोष्टी करायच्या, खाणं-पिणं, रायाचं झोपणं, त्याचं खेळणं सगळं सगळं फिक्स झालेलं असतं. घरी आल्यानंतर मी असं छोटंसं ट्रान्झिशन करून मी पटकन बटाटा आणि भात लावून घेतला आणि त्याचबरोबर इकडे रायासाठी पोहेही भिजवून ठेवले. आणि मग मला जे आवडत नाही तेच काम केलं ते म्हणजे असं भाजी सोलणं मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे बघा ना, सोललेल्या भाज्या असतील आणि केलेला मसाला असेल, तर पटकन भाजी टाकायला बरं पडतं ना. तर मी आज फर्स्ट टाईम रायाला उकडलेला बटाटा देणार होते, तर त्याच्यावरती मी थोडीशी जिरेची पूड टाकली आणि मग त्याला उकडलेला बटाटा खाऊ घातला. तर भाजीसाठी माझ्याकडं ऑलरेडी मसाला रेडी होता, त्यामुळे मी असं पटकनशी भाजी टाकून घेतली आणि रायासाठी मी आज पोहे बनवले. म्हणजे आपण खातो तसे एकदम सडसडीत नाही, पण थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवलं होतं आणि ते त्याने छान खाल्लंही. भाजी आणि भात झालं की असं वाटतं अर्धा स्वयंपाक झाला, पण त्याच्यानंतर मी भाकरी पण केल्या होत्या. तर भाजी झाली, भात झालं, तर आधी विचार केला की रायाला खाऊ घालावा. पण मग त्याच्या आधी माझ्याकडे घरी खूप साऱ्या काकडी होत्या आणि बीट पण होतं. विचार केला आज कोशिंबीर करावी, तर त्यासाठी मी बीट किसून घेतलं आणि काकडी आधी थोडी किसली, त्याच्यानंतर ती बारीक करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये दही, थोडासा चाट मसाला आणि मीठ टाकून ते चांगलं मिक्स करून ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडकाही देऊ शकता. जे रोजचं ठरलेलं असतं. मी स्वयंपाक करत करत रामरक्षा रायासाठी ऐकवत असते. आज पण आमचं तसंच काही होतं. तर अशी काय होती कोशिंबीर. खूप छान लागते. तुम्ही त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडकाही देऊ शकता. त्याच्यानंतर पटकन भाकरी करून रायाला चारल्या, त्याला अंघोळ करून दिली. तो मयूरबरोबर खेळत होता तोपर्यंत मी बाकी सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या, जेवण केलं आणि त्याच्यानंतर रायाला झोपायला घेतलं. तशी तो सहसा किरकिर नाही करत, पण शेवटी लहान बाळ आहे, मग त्याच्या मनावरती असतं. कधी-कधी त्याला मांडीवर झोपायचं, कधी-कधी तो असाच झोपून जातो खाली. सो आत्ता पण तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये त्याचा आवाज येत असेल. जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा त्याला बोलायचंच असतं असं. तर असा होता माझा काय आजचा दिवस. सो थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.